आप देख रहे हैं भवानी टाइम्स। मागील 7 दिवसापासून तुम्ही इथे आमरण उपोषणाला बसले आहात। तुमच्या इथला अनुभव काय आहे? अजून आज कर्मचारी लोक, तुमचे संघटनेचे पदाधिकारी लोक कलेक्टरकडे गेलेले आहेत इथल्या आमदारासोबत। तुमचे मत जाणून घेण्याकरता इथे मी उपस्थित आलो। थोडं आपला अनुभव तसं मत तुम्ही इथे सांगा। आम्हाला न्याय भेटला पाहिजे म्हणून याकरिता आम्ही 7 दिवसापासून आज आमरण उपोषण करत आहे ना। आमच्या सर्व मित्र भावांना याचा फळ भेटला पाहिजे। आज जे मीटिंग करायला गेले आहेत, आता त्याचा का परिणाम होत आहे याची सादगी आता संध्याकाळवरी आपल्याला भेटेल, तरी त्याच्या बातमीमध्ये माहीत होईल का करायचं आणि का नाही। कधी नाही म्हणतील आणखीन उपोषणाला बसणार, मग किती बी दिवस लागणार आम्ही उपोषणावरच बसणार। धन्यवाद। म्हणजे तुमचा ठाम निर्धार आहे की शेवटपर्यंत तुमची लढाई आहे चालू राहते। अदानी पण करत होता, पण आपण बाहेर असल्यामुळे आम्हाला माहित नाही आहे। जेव्हा 20 तारखेपासून आम्ही साखळी उपोषणाला बसलो आहोत, आम्ही उपोषणाला आमचे जोपर्यंत आपल्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही बसले आहोत। आणि अदानी समूहाने सर्व बाहेरचे वर्कर आणून सऱ्या आमच्या जागेवर काम करतात। नवीन वर्करांना बरोबर काम करणे शक्य नाही आहे तोपर्यंत, त्यामुळे त्यांचा अपघात झाला, त्याची मृत्यू झाली, 3 लोकांची मृत्यू झाली। ते सांगतात एकच लोकांचा मृत्यू, हा अदानीवाल्याचा गैरसमज आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप हटवणार नाही। धन्यवाद हो। परंतु तुम्ही परिचय दिला नाही तुम्ही। आमचा परिचय असा, आम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभाग आहोत। आम्ही प्रॉपर डोंगरगावचे रहिवासी, मी डेप्युटी सरपंच आहे। माझं नाव शुभम मरेंद्र भाईसार आहे। सध्याची स्थिती अशी आहे की आज जो आमचा उपोषण चालू आहे, आज ह्या ठिकाणी जो सगळे म्हणजे अदानीमध्ये जेवढे पण माझे 4000च्या लगभग जे बांधव आहेत ते आज या ठिकाणी भूकमारी आंदोलनामध्ये सहभाग आहेत। त्यांच्या जेवढंच ताकद आहे, जेव्हापर्यंत आमच्या 20 मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हा आंदोलन बंद करणार नाही। आमच्या मागण्या पूर्ण होतील, आम्ही उद्यापासून कामाला लागू असं सर्वांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने अदानी मधील सर्व कर्मचारी जेवढे पण जे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आमच्या मागणीला लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्तता करावा। मेरा परिचय, मैं यहाँ पे रोजगार हूँ और मैं अदानी पावर प्लांट में काम करता हूँ। मेरा गांव यहाँ से 1 किलोमीटर है, जमुना करके, और मैं यहाँ पे काफ़ी दिन हो गए, 3 साल से काम कर रहा हूँ। लेकिन काफ़ी दिन से भी आज हमारा जो वेतन है, हमारे जो काफी दिन से का मतलब क्या, दिन है या सालों से? मतलब 3 साल हो गए अभी। हाँ, 3 साल से पद में हो? हाँ, कौन से पद में हो? मेरा तो वेल्डर पद है मेरा, उसी लेवल पे मैं काम करता हूँ। मैं स्वप्नील चिंदूजी बनसोड, मी राहणार ठाणेगाव, तहसील तिरोडा, जिल्हा गोंदिया। मी अदानी पॉवर प्लांट मध्ये JVPL कंपनीमध्ये हेल्पर पदावर आहो। मी या ठिकाणी 2009 पासून माझा पेमेंट 2500 होता, तेव्हापासून मी इथं काम करत आहो। 2009 पासून सुरुवात केव्हा झाली आहे प्लांटची? 2012 पासून स्टार्टिंग झाली, मी 2009 पासूनच होतो मी तिथं। प्लांट केव्हा सुरू झाला? 12ला चालू झाला, 9 पासून सुरू आहे तुम्ही? हो, आपलं उद्घाटन झालं तेव्हापासूनच मी तिथं आहो। उद्घाटन झालं म्हणजे प्रोजेक्ट वगैरे सर्व, म्हणजे अदानीचे फाउंडर आहात तुम्ही? बिलकुल। इलेक्ट्रिशियन मधून पण काम केलं, UV मध्ये प्रोजेक्ट मध्ये पण होतो। त्याच्यानंतर मला 2500 पेमेंट होता स्टार्टिंग पासून, आता पेमेंट 11000 आहे। हे नाइंसाफी आहे। दुसऱ्या प्लान मध्ये पहा किती पेमेंट आहे, इथं पगार 18000 मध्ये होते का साहेब? साथियों नमस्कार। आज अदानी पावर प्लांट में जो मजदूरों का जो आंदोलन चल रहा है, पिछले 20 तारीख से जो आंदोलन चल रहा था वो पहले घुमा दावड़ा उस जगह में था, वहां से जगह बदल कर अब खैरबोड़ी ग्राम पंचायत क्षेत्र में आ चुका है। यही के प्रतिनिधि, जनप्रतिनिधि हमारे साथ में उपस्थित है। हम उनसे जानना चाहेंगे कि इस आंदोलन में उनके ग्राम के बारे में, उनके गांव के बारे में अदानी का क्या उपयोग हुआ है और वो क्या चाहते थे कि जिसकी वजह से आज उनको ये आंदोलन की नौबत आ गई है। नमस्कार, मैं YT कटरे, माजी सरपंच, माजी सभापति, कृषि उत्पन्न बाजार समिति तिरोड़ा। जब अदानी पावर प्लांट यहाँ 2009 में जब यहाँ पाव रखा अदानी पावर प्लांट ने, तब मैं यहाँ का सरपंच था। अदानी पावर प्लांट मनमोहन सिंह जब आए थे, वो हमारे
मैं जब सरपंच था तभी यहाँ का उद्घाटन हुआ है। हम लोगों ने उसके बाद 2012 में भी मैंने यहाँ बहुत बड़ा तहसील कार्यालय में एक आमरण उपोषण का बीड़ा उठाया था। तब 200 से 300 लोग मेरे साथ में थे कि लोकल के 80% लोग लोकल के लिया जाए, महाराष्ट्र के लिया जाए या गोंदिया जिले के लिया जाए, इस बात पे हमारी। और जिन जिन लोगों की जमीन इसमें गई है, बाधित हुए जो लोग ये प्रकल्प से, उन लोगों के घर का एक व्यक्ति अदानी के पैरोल पे लिया जाए। पैरोल पे बोलने से अदानी के ड्रेस पे रहा जाए, वो इस टाइप की हमारी मांगनी थी। मगर कुछ प्रशासन के दबाव से कुछ लोगों ने हमारे उपोषण को तोड़ा गया। और उस समय सही से हम लोग भी कमजोर थे और बहुत से लोग सरपंच लोगों को कुछ उनने अपनी ब्रिटिश की राजकारण अपना के यहाँ कुछ लोगों को तोड़ के यहाँ का आंदोलन खत्म किया था। हमारा बोलना यही है कि अदानी पावर प्लांट को जब किसानों ने इतनी बड़ी अपनी उपजाऊ खेती उनके हस्तांतरण किया है, उनने अपनी खेती बाड़ी में जो उगाते थे और अपना परिवार शांति से जीते थे, ऐसे लोगों ने अपनी खेती देके उनके ऊपर उपकार किया है। खेती के पैसे भी आज के जो रेट वहाँ के 15 लाख रुपए एकड़ है, 15,000 रुपये एकड़ में दिया है। और उन किसानों को MIDC में मार्फत 500 एकड़ MIDC में और बाकी 2,500 से 3,000 एकड़ जमीन अदानी पावर प्लांट ने अपने पैरोल पे खरीदा है। मेरा बोलने का तात्पर्य है कि वो बाधित हो चुके हैं और उन लोगों को किसान न रह के कई लोग ठलिया हो चुके हैं। कई लोगों को कृषक न रहते हुए उनके पास निराधार है। ऐसे लोगों को भी अदानी पावर प्लांट ने अपने पैरोल पे, अदानी पैरोल पे किसी को भी वर्कर को एंट्री नहीं किया है। अदानी पैरोल पे ओनली बार गवर्नमेंट कर्मचारी जैसे स्टॉप को रखता है। इंजीनियर जितनी भी है उनको 1.5 लाख रुपए पेमेंट है और जिनसे निचोड़ता है, दिन भर जो 12-12 घंटे काम करवा रहा है, ऐसे वर्करों को निचोड़ के वो अपनी अदानी पावर चला रहा है। निराधार ढेंगे चुरडी, मी पण अदानीमध्ये कामगार आहो। आमच्या जेव्हा 17 तारखेला आम्ही जेव्हा त्याला आव्हान दिला होता अदानीवाल्यांना, आम्ही 17 तारखेला स्ट्राईकवर आहो। आमच्या ज्या मागण्या आहेत 24 पर्यंत अगर मान्य नाही झाल्या बरं, ते आम्हाला तुम्ही लिखित स्वरूपात द्या। त्यांना आम्हाला काय दिला नाही, तेव्हा आम्ही 24 तारखेपासून साखळी उपोषण चालू केलं। आता या कोणत्या पदावर आहे तुम्ही? टेक्निशियन। कोणता टेक्निशियन म्हणजे काय? इलेक्ट्रिकल। काय इलेक्ट्रिक टेक्निशियन कोणते काम करता? आमच्या टोटल काय इलेक्ट्रिकलच आहे। नाही करता काय तिथे? इलेक्ट्रिकल काम, इलेक्ट्रिकल काम, मोटार वगैरे जे बी आहेत XYZ। तिथले जे सामान आहेत काही बिघाड आला त्याला आम्ही तर सगळं सुधारतो। ते सांगा ना काम. आता तेच सांगितलं तुम्हाला, टेक्निशियन मध्ये आमचे इलेक्ट्रिकचे जे बी आहेत सर्व कामं येतात। जेव्हा आम्ही सांगितलं का आम्ही 24 तारखेपासून साखळी उपोषण सुरू केलं, आज 4 महिने 24 तारखेपासून जेव्हा कामं किती पगार आहे? ते जागा साहेब, पगार किती सांगू आम्ही? नाही सांगा ना. 15,000 मला नको सांगा, लोकांना आम्हाला 15,000 भेटते साहेब, काटपीट करू। माझा परिचय चैत्राम पटले, मुक्काम गराडा, ग्रामपंचायत सदस्य। आज हा आपल्या अदानी प्रकल्पामध्ये मजदूर संघटना इथं आज उपोषणाला बसलेली आहे। त्यांच्या अटी शर्ती पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याकडून पूर्णपणे आपण हमखास राहून आपले नेतृत्व पार पाडावे आणि इथं आपण जमून थांबून राहून आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण कराव्यात। कारण आपला गराडा गाव अतिबाधित आहे। पूर्ण हा गराडा पाणी जो जाते सूचित पुरा सिंचित करून नाही जात, डायरेक्ट पाणी जातो शेतीमध्ये नाल्याला प्रवाहानं। तर हा पाणी आमच्या गराड्याला पहिला टप्पा झेलावा लागतो आणि हा प्रकल्प आपल्या गोंदिया जिल्ह्यात बसलेला आहे आणि आपल्या गोंदिया जिल्ह्याचे तिरोडा सर्कलचे आपले हे लोकल आहेत इथं कामावर बाहेरचे लोक आलेले आहेत। आपल्या गाव बाधित असून एवढा आपल्या गावाला नुकसान, शेतीला म्हणा, पाण्याशी म्हणा आणि इतर नुकसान एवढं होते एवढा प्रदूषण मार्फत, तर काहीतरी भरपूर आहे।